वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी चाललो आहे सासूरवाडीला माझ्या ठाण्याला. तर बोललो छोटासा एक व्हिडिओ करूया आपण. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जे नवीन असतील त्यांनी प्लीज शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला. आता काय नाही, आता झालो आहे मस्तपैकी रेडी. आपला हेल्मेट पण रेडीच आहे. तर निघूया आपण. जे काय असेल ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं. आता वाजले 3:30. तर ट्रॅफिक तर नाही लागणार कारण आपण मानकवली नाक्या थ्रू जाणार. लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलंच मानकवली नाका. पेरणा हॉटेल. लहानपणापासून मी इथे वडापाव समोसा पाव तेव्हा तर बसायला पण होतं. त्याच्यानंतर त्यांनी हे बरं केलं, जागा पण मोठी झाली. असं बोलतात ना की जे लहानपण ते लहानपण, एकदा त्याच्यातून आपण बाहेर आलो की सगळ्या गोष्टी थांबल्या जातात. फ्रीडम जातो कामाचा. खांद्यावरती थोडा एक असं वजन येतं. आपल्याला काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे, फॅमिलीसाठी घरासाठी सगळ्या गोष्टी अवलंबून होऊन जातात. तर कुठे ना कुठे माणूस बिझी होऊन जातो. पण बिझीमधून थोडासा जरा टाईम काढून जरा असं बाहेर फिरलं तर माइंड रिलॅक्स होतं. आणि आपले विचार पण एकदम असे इझिली फेडअप होऊन जातात. म्हणजे बोलतात ना की विचार पण एकदम असे थोड्या वेळासाठी निघून नवीन नवीन गोष्टी बघून त्यांना पण एक पॉझिटिव्ह फिलिंग्स येते. हे गावदेवी मंदिर होतं. तिथे आम्ही वटपौर्णिमाच्या दिवशी येतो, मी आणि माझी बायको. धूळ तर आहे भरपूर. रोड्स बनत आहेत तर थोडंसं कुछ पाने के लिए खोना पडते तसं असतं ना, त्या टाईपचं आहे. चांगल्या रोडसाठी थोडी माती सहन करावं लागते. आणि किती काय झालं तर मातीतून आलं आणि मातीत तर जायचं आहे की शेवटी आपल्याला लागल्या मस्तपैकी मानकवली ब्रिज. जो तो आपापल्या आयुष्याची मजा घेतो आहे. त्यांना आवडतं सीन्स बघायला. मीच खूप लेट चालू केलं आहे यूट्यूब. काय नाही, आता आपण चालू एकदा केलं आहे, थांबायचं नाही. असंच आपण पुढे जात जाऊ. सो असा सपोर्ट राहू द्या. हा अप्पर ठाणे लोधा हे पूर्ण जंगल टाईप एरिया होता. आम्हाला पूर्ण असा कल्याण थ्रू मुंब्रा, एक मुंब्रा थ्रू जाता येतो तुम्हाला मग कौसावरून, एक कल्याणच्या इथून जाता येतो फाट्यावरून, कल्याण फाटा. खूप लांब पडायचं ठाणे. पण हा रोडनी सगळं बदलून टाकलं. प्रवास पण इझी केला आहे. कसं असतं गाडी म्हणजे एक सेफ्टी असते. काय लोक कसं सर्व्हिसिंग ड्यू होईपर्यंत थांबतात, टायर्स पूर्ण घासेपर्यंत थांबतात की टायर्स बघणं भाग आहे. कारण का आता रोडच्या कंडिशन्स डेव्हलप होत आहेत रोड्स, म्हणून छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग टायर चेंज करणं, सर्व्हिसिंग करणं, छोट्या मोठ्या गोष्टी ते आपल्याला करणं भागच असतं. एंडला आपण जाऊन बोलतो अरे हे केलं असं तर बरं झालं असतं. कल करे सो आज कर, तसंच करून घ्यायचं. हा हे मानकवली नाका. संध्याकाळी इथे एवढी ट्रॅफिक असते बिकॉज त्यांना माहिती की ऑफिसवरून येणारा पब्लिक जो असतो ठाण्यापासून कल्याण टुवर्ड्स त्या साईडला येतो. तर त्यांना ट्रॅफिक होऊ नये म्हणून ह्या गोष्टी थांबवलेल्या असतात. म्हणून कधी पण मी दुपारीच निघतो. टेन्शन, ट्रॅफिक पण कमी असते. तो आता बघू. आता सासूरवाडीला चाललो आहे, असं सहज चाललो आहे. तिथे गेल्यावर व्लॉग करीन की नाही माहिती नाही, पण काय गोष्टी असेल तर नक्की दाखवीनच. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी रोड्स एन्जॉय करा. तो मोठा व्लॉग करायचा जो माझा विचार आहे त्यामागे खूप काय गोष्टी आपल्याला रेडी राहावं लागतं. जसं की आता माझ्याकडे फ्रंट गार्ड्स आहेत, मागे गार्ड्स नाहीत पॅनियरसाठी. तर आपण कुठे गेलं तर ॲटलिस्ट 1-2 दिवस तर आपण जाणारच. तर आपल्याला खूप काय गोष्टी कॅरी कराव्या लागतात. इयर्स असतात ते कॅरी करावं लागतात. एक्स्ट्रा कपडे असतात. आपण कुठे जाणार, एक बॅग जी आपण घेतो जी कॉलेज बॅग बोलतो ना, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाहीत. 2-3 दिवस बाहेर गेलं तर खूप काय गोष्टी कॅरी कराव्या लागतात. तर त्यासाठी विचार केला आहे मी की मागचे जे गार्ड्स असतात पॅनियर गार्ड्स ते लावून घेतो. एखादं एक पॅनियर पण घ्यायचा विचार चालला आहे. पण बघू पॅनियर घेऊ का सॅडल बॅग घेऊ काय कळत नाही आहे. कारण का ऑलमोस्ट प्राइसिंग तर सेमच आहेत. इन्व्हेस्टमेंट तर आहेच पण करणं भाग आहे. पण बघू ना आता सध्या किती नीड आहे त्यावरती आहे. सध्या मी विचार केला आपल्या नॉर्मल कॉलेज बॅगमध्ये जेवढं सामान होतं जवळच्या गोष्टी कवर करायच्या. सो ते करीनच.
मोठ्या मोठ्या राईडसाठी पॅनियर्स बाकी अजून घ्यायचे, अजून टँक बॅग असते ती घ्यायची आहे, मोबाईलचा जो स्टँड असतो आपण जो हँडल लावतो तो घ्यायचा आहे. अशा बऱ्याच काय गोष्टी आहेत जे मला घ्यायच्या आहेत. तो एक एक करून आपण घेऊच. जसं आपण माईक वगैरे घेतला आहे, सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवलेल्या आहेत. तर छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत, काही मोठ्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत. ग्लोव्ज घ्यायचे ते चांगले आहे बिकॉज उन्हामध्ये काळं पडतो हात. नाईटचं पण व्हिडिओ शूट करणार आहे, नाईटला गोप्रो कसं काम करतो वगैरे. आता जो मी अँगल ठेवला आहे हा वाला, लास्ट टाईम मी वाईट ठेवला, त्या टाईमला सुपर व्ह्यू ठेवला आहे. बघू आता कसा फुटेज येतो, तर घरी गेल्यावरच कळेल आवाज वगैरे. पण उन्हामधून थोडा वेळ बाहेर पडलो तर आपल्याला लगे घाम कंटाळा येतो. बिचारे आपले पोलीस सेवा जे करतात, ट्रॅफिक पोलीसवाले, खरं त्यांना सल्यूट आहे. दिवसानुदिवस वर्षानुवर्ष ट्रॅफिक पोलीसचं काम करत असतात. एक असं मी ठरवलं आहे की व्हिडिओज टाकावे, नवीन नवीन कंटेंट्स दाखवावं, तुमच्याशी जेवढं पाहिजे तेवढं बोलून शेअर करावं. हां, अजून एक सांगायचं राहिलं की माझे काही फ्रेंड्स आहेत जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत. ते म्हणतात नीरज तुझे व्हिडिओज आम्ही बघतो. त्यांना मराठी काय काना कळतं, काय काना नाही कळत. आपल्याला कसं महाराष्ट्रीयनमध्ये आपण जे मराठीचे वर्ड्स वापरतो ते आपल्या सगळ्यांना कळतं, पण त्यांना थोडंसं कठीण जातं. तर ते म्हटले की आम्हाला पण आवडेल बघायला. तो अजून काय नक्की तर नाही, तर माझा असा विचार आहे की मी हिंदी मराठी असा मिक्स ब्लॉग चालू करतो बनवायला. विचारांची गाडी बंद पडलेली आहे, आहेत आपले पोलीस मामा आहेत सपोर्ट करायला. महाराष्ट्राचे पोलीस मामा नेहमी सपोर्ट करतात. थोड्या दिवसामध्येच आपण मोठं व्लॉग चालू करणारच आहे. आज आपण त्याचा फर्स्ट स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट असं बोलू शकतो की फर्स्ट मोठं व्लॉग असेल. सो तुम्ही मला नक्की सांगा मला कसा वाटला हा व्हिडिओ. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज विंड ब्लास्ट खूप आहे, खूप हवा आहे. मला वाटत नाही की कॅमेऱ्यामध्ये येत असेल की नाही, पण आज बऱ्यापैकी खूप हवा आहे. कितीतरी दिवसांनी नाही, महिन्याने मी बघतो हा रोड खाली. आपल्या मागे एक डंपर आहे. कधी पण गाडी चालवताना ना पुढचं आपण बघतो, साईडचं बघतो. कधी पण मागच्या गाडीवर लक्ष ठेवा किंवा मागची गाडी आपली किती जवळ आहे, ती किती क्लोज आहे. जर तिला घाई असेल तर तिला जाऊन द्या. नेग्लेक्ट करू नका कुठल्या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. जसं मी बघतो बघा, माझ्या बाजूला ट्रक आहे, तो आता सुसाट येतो. त्याच्याकडे आपण थोडंसं फास्ट होऊन पुढे निघून जायचं, काळजी घेणंच भाग आहे. फायनली आपण आलो आहे ठाणा. गर्दी बघा बघा, गर्दी नेहमीचं, गर्दीचं नेहमीचं. ही तरी आता तरी ठीक आहे, संध्याकाळी तो तिथपर्यंत असेल. इथे मी एकदा ना एक टेम्पो ट्रॅव्हलर होता, हाईटवाले असतात ना छोटा हातीसारखा, तो माझ्या पुढे चालला आहे आणि जो तो ह्या वरच्या रेलिंगला आदळला. कारण का तेवढी हाईट अलाउडच नाही ना त्याला वाटलं असेल की त्याची जाईल, फोनवर वगैरे असेल किंवा काय बोलत असेल, डायरेक्ट फ्रंटवरती. आणि तो तसाच उतरला. नशीब त्याला काय लागलं वगैरे नाही. हा बघा, हाय याला काय सिग्नल. आता 100% लेफ्टला जाणार बघा. बघितलं, आता बघेल. असे असतात, यांच्यापासून तर पहिले लांब राहा. तुम्हाला असं वाटतं ना आयुष्य काय असं, त्यांना बघा. आपल्याला घरंदारं आहेत, बिचारे हायवेला झोपलेले आहेत. गाडी वगैरे काय कुठून येईल, कशी येईल, किती लक्ष ठेवावं लागतं गोष्ट. अरे बघ तरी, काही लोक न बघता डायरेक्ट टर्न मारतो. इंडिकेटर द्यायचं नाही, काही नाही, हेल्मेट घालायचं बस, आणि नंतर बोलायचं सॉरी 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 सॉरी. त्यांना दिसतं सगळं, तुला गाडी आहे, पण असं दाखवायचं की नाही आपण बघत नाही ना, हळूहळू घुसायचं, मग समोरचा थांबवेल. समोरचे सगळेच नाही थांबत भावा. आणि आपल्याला इथे पण यायचं आहे, माहीत असेल इथं नमो गार्डन आहे. मला एक दिवस इथे येऊन मस्त एक व्लॉग करायचा छोटा नमो गार्डनचा. बघू आता कधी वेळ मिळतो. तर मी आता पोचलो आहे सासूरवाडीच्या जवळच. माझ्या वाईफच्या 2 मांजरी आहेत चांगल्या. एकाचं नाव आहे बिट्टू आणि एकाचं नाव आहे मंगू. तर काल झाले मॅटर मांजरींमध्ये, ते मंगूला लागलं आहे. ये रे बायकोच्या लाडक्या बिट्टू.
हा बिट्टू माझ्या बायकोचा लाडका. हा बिट्टू एक मंगू आहे, तो अजून आला नाहीये. त्याला दिले औषध वगैरे. समोसा देऊ का? समोसा प्रेमी. मलाही समोसे आवडतात, यालाही समोसे होय. तर आता आपण खातोय पापड. थांबा तुम्हाला दाखवतो. हे आहे साबुदाण्याचे घरगुती बनवलेले पापड. आवाज पण ऐकवतो. आमच्या सासूबाईंनी बनवलेले. कोणती पोह्याची कुरडई आहे ना? तांदळाची कुरडई. फायनली आता मी निघालो सासूरवाडीवरून. मस्त जेवलो, नाश्ता झाला, बोलणं झालं. आता 7च्या नंतरचा ऑफिस टाईम आणि बरंच गर्दी असते. तर मग बोलूया आपण मध्ये मध्ये. काय नाही, खड्ड्यात गेली बघ गाडी. रस्त्याच्या मध्येच खड्डा, त्याच्यामध्ये गाडी गेली आणि तिचं टायरच पूर्ण आऊट झालं आहे. फाटला टायर आणि एक्सेल पण तुटला आहे. मित्रांनो लक्ष द्या, रस्त्यामध्ये छोटे छोटे खड्डे हे घातक असतात. नेहमी सेफ चालवा, बघून चालवा, घाई करू नका. जिथे पोचायचं तिथे आपण बरोबर वेळात पोचणार. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला चांगलं वाटलं का काहीतरी नवीन बघून. टेस्ट करतोय मी रात्री. गोप्रो कसा फुटेज देतोय, लेट्स सी. मला एक मस्त इथे ना एक कॅमेरा ठेवायला बनवायचा आहे. गोप्रोसाठी एक एक्सटर्नल गोप्रो घ्यायचा आहे. जो कोणाकडे ऑलरेडी असेल आणि जर त्याला विकायचा असेल गोप्रो तर मला नक्की सांगा. कंडिशन छान असेल तर मी नक्की घेईन. असं काय नाही की 12च हवा आहे, 11 असेल, 10 असेल, 9 असेल. एक स्पेअरमध्ये एक्स्ट्रा हवा आहे मला. ठाणेकरांना माहीत असेल हा फिश स्टॉल. मग सगळे फिशेस मिळतात इथे. आम्ही पण बऱ्याच वेळा खाल्लं आहे, पण शेवटी घरची ती घरची फिश. घराच्या फिशमध्ये चव येते ना, ती चव नाही येत बाहेर. तुम्ही बघितलं असेल बाहेरची फिश जेव्हा तुम्ही खाल्ली असाल ना, ती आतून थोडी मॉइस्ट असते, असं ओलसर. पण आपण जेव्हा घरी बनवतो ना, आरामात वेळ लावून परतवतो, मस्त दोन्ही साईड एकदम रवा लावून एकदम कडक फ्राय, ती गोष्टच वेगळी असते. म्हणून फिश बाहेर खाण्यापेक्षा घरीच का. वेळ भेटत नाही मान्य आहे, पण आता सध्या तर नॉनव्हेजचं बंदच आहे ना. सध्या काय ते फ्लू चालला आहे, तुम्हाला तर माहीत असेल सगळ्यांना. मग पुढे गाडी थांबायचं नाही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. जा म्हणजे काय थोडं काय सॉरी बिरी बोलणं काय आहे की नाही. आता पुढे आपली गाडी आहे, आपण थांबणारच आहे. तिथून येऊन त्यांची कंट्रोल नाही झाली, ते येऊन मला टच केले, मला बोलतात झालं ना, जा ना पुढे, तुम्ही थांबलात. मग आता आपण काय पुढच्या गाडीला ठोकायचं का. आणि वरून त्यांचा ॲटिट्यूड असं असतो, मोठं काय गोष्ट केली नाही. अरे थोडंसं सॉरी बोलणं असतं की हा चुकून झालं, कंट्रोल नाही झाली. आता आपण काय बोलणार, जाऊ द्या, आता बाई आहे म्हणून काय बोलत नाही आपण. त्यांचा तोरावरतीच ह्याच गोष्टींबद्दल बोलतो. आपण किती गाडी सेफ चालवावी, आपण किती नीट चालवावी. समोरचा कसा असतो, मागचा कसा असतो हे आपल्याला माहीत नाही. तो सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवलेलं पाहिजे. पण आता हे कसं लक्ष ठेवणार टर्निंगला. तुमच्या समोरचं उदाहरण, हीच गोष्ट माझ्याकडून झाली असती तर त्यांनी गाव गोळा केला असता. हा तू ठोकलाच कसा, थोडा ब्रेक ना, तो गाडी ना असं तसं, तू तर माझ्या गाडीची भरपाई दे, माझे नुकसान दे. जे नवीन ड्रायव्हर आहेत त्यांनी जरा हळू चालवा, लक्ष द्या आजूबाजूला. नाही कंट्रोल झाली, आपल्याकडून काय चूक झाली तर थांबा, सॉरी बोला. समोरचा केव्हाच भडकत नाही. समोरच्याला माहिती आहे की चूक होऊ शकते, आपल्याला कळतं की चूक होऊ शकते. पण आपण न थांबता, न समोरच्याला सॉरी बोलता एकदम ॲटिट्यूडमध्ये बोलणार तर समोरचा भडकणार आहे. हे जर तुमच्यावर झालं, समोरच्याने केलं तर तुम्ही पण भडकणार. तरी मी काय बोललो नाही, जाऊ दे बोललो, चल बाई आहे.
पण ॲटिट्यूड एवढं देणं चुकीचं आहे ना. आता जस्ट आपण मुंब्राचा तो टोल नाका क्रॉस केला. टोल नाका त्या लोकांनी बंद केला आहे, पण त्याच्यामुळे जी ट्रॅफिक झाली आहे, जे ट्रॅफिक होते ते खूप अति होते. कल्याण डोंबिवलीकर, ठाणेकर सगळ्यांना माहीत असेल, मोठे मोठे नावाचे धाबे आहेत, पण जेवण छान मिळतं. पण काय बोला, तुम्ही एका गोष्टीपासून मान्य कराल की पहिल्यासारखं नाही आता. पहिले कसं जेवणामध्ये टेस्ट होती, आता काय ना, आता फक्त जेवण बनवून द्यायचं म्हणून देतात. काय चांगले आहेत, पण बाकीचे ऑलमोस्ट बनवूनच देतात. समझ रहे हो? पण हां, सध्या मी तर सांगतो, असं मी बोलतो म्हणून त्याचं ऐकू नका की बाहेरचं सध्या नॉनव्हेज खाणं टाळा. खूप गोष्टी आपण टी व्हीवर ऐकतो, आजार पसरला आहे, तो GBS वगैरे काय, तर ते कशामुळे होतं, काय होतं हे आपल्याला तर माहिती नाही आहे. तरी पण आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सो काळजी घ्या. व्हेज खा, व्हेजमध्ये पण छान छान व्हरायटीज आहेत. मला पण नॉनव्हेज खूप आवडतं, पण कसं सध्या आता मी एका हेल्थ डाएट प्लॅनवरती आहे. मध्ये वजन माझं वाढलेलं, त्याच्यासाठी आता चाललं आहे. जस्ट एक ॲम्ब्युलन्स होती ट्रॅफिकमध्ये. इथे गोष्टी होत्या की लोक साईड नाही द्यायचे, पण आता तसं नाही. आता बऱ्यापैकी लोक साईड्स वगैरे देतात. लोकांना कळालं आहे महत्त्व की बाबा एक माणसाच्या आयुष्याचं काय मोल आहे. ॲम्ब्युलन्सच्या जशा लाईटी असतात तशा आपल्याकडे फ्लिकर्स आहेत, त्याच्यामुळे लोक बरेच साईड झालेत. त्यांना मी मनापासून आभार देतो की बाबा त्यांच्या मनामध्ये ती जाणीव आहे की एमर्जन्सी काय चीज असते. पण कधी कधी काय काय असतात, अडियल असतात, त्यांच्याबद्दल काय बोलणं, ते जाऊ द्याच. खूप इझी पडतं ठाणा जायला आणि खूप इझी पडतं यायला डोंबिवलीला. तर ह्या व्लॉगमध्ये जास्त काय नव्हतं, जे पण होतं ते थोडंफार मी दाखवायचा प्रयत्न केला. हा काय एरिया वाटतो. पहिले इथे काही नव्हतं आणि आत्ता बघा, हा अप्पर ठाणे आणि त्याच्यामध्ये जी उल्हास नदी होती त्याच्या ऑपोजिटला आपलं डोंबिवली होतं. तर त्या नदीवरून ब्रिज बांधल्यामुळे सगळं कनेक्टच झालं आहे. नाही, पॉप्युलेशनप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप मेन गोष्ट आहे. कारण का अशी जर पॉप्युलेशन वाढत गेली आणि रोड नसतील, जर गव्हर्नमेंट याच्यावर खर्च नाही केला, तर उद्या जाऊन आपल्यालाच ट्रॅफिकचं बंद करावी लागणार. त्यापेक्षा बरं आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो आहे. आता नाही, पण येणाऱ्या पिढीला तरी त्याचा फायदा होईल. त्यांना पण मानलं पाहिजे. जसा रोड चालू केला, ब्रिज बनवला, लोकांनी इकडे लगेच दुकानं वगैरे सगळं बनवणं चालू केलं. त्यांना माहिती आहे हा रोड चालू झाला, कोण ना कोणतरी येणारच. आज नाही येणार, उद्या नाही येणार, 1 वर्षांनी नाही, 2 वर्षांनी, पण एक वेळ असा येईल ना की तेव्हा तुम्हाला कळेल की ते पूर्ण पॅक भरलेलं असणार. तोपर्यंत आम्ही दाखवतच राहीन. आपण आपलं रिलेशन असंच ठेवणार. तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीच मी दाखवणार. तोपर्यंत आपल्या मानकोली ब्रिजचा नजारा एन्जॉय करा. आज स्ट्रीट लाईट्स नाही तर नेहमी असतं. तर काय काम वगैरे चालू असेल तुम्हाला पुढे ट्रक दिसतोय का, ज्याला टेल लाईट नाही, काहीच नाही. हा बघा, हा म्हणजे एक टेल लाईट लावायला किती खर्च येणार आहे. आजूबाजूला लाईट आहे म्हणून ठीक आहे, असं अंधारातच चाललं तर मागच्याला काय करणार आहे. आता तुम्ही बोलाल मागच्याला हेडलाईट्स आहे, पण कसं असतं टर्निंगच्या वेळेस कंट्रोल करणं खूप कठीण असतं. पोचलेलो आहे डोंबिवलीमध्ये आपल्या घराजवळ. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. स्टार्टिंगला नवीन आहे, पण लवकर जुना होणार आहे मी. सो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही येत राहा.
मी माझं 100% देत राहीन, असेच छान छान व्हिडिओ बनवत राहील. चला मग आता व्हिडिओला एंड करू. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन कंटेंट बरोबर, जसं मी सांगत असतो. टिल देन काळजी घ्या, मस्त राहा, एन्जॉय करा.